पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। पुढे घात त्याचा रोकडा शकून पुढे करी गुण निश्चयशी। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। तुका म्हणे एका थडता थवड। तुका म्हणे एका थडता थवड काळ लागे नाड परिखरा। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। महाराज म्हणतात, तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर तिथून पुढं तुमच्या भाग्याचा ऱ्हास होतो। अर्थात तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते, तुम्हाला दारिद्र्य येतं आणि तुम्ही भिकाला लागता। परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचारानं लुटणे आणि परस्त्री म्हणजे व्यभिचार करणे। परद्रव्य परनारीचा अभिलाष, अभिलाष म्हणजे इच्छा। परद्रव्य परनारीचा अभिलाष म्हणजे दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटणे आणि परस्त्री भोगणे, याला म्हणतात परद्रव्य परनारीचा अभिलाष। आणि जर तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली, तर तुमच्या भाग्याचा ऱ्हास होईल, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल, तुम्हाला दारिद्र्य अर्थात दलिंद्री येईल, तुम्ही भिकाला लागाल। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या ऱ्हास सर्व भाग्या। गतजन्मातील पुण्याईने तुम्हाला या जन्मात भाग्य लाभतं। तुम्ही गतजन्मात अर्थात मागच्या जन्मात जशी जशी कर्म केली आहेत किंवा जसं जसं पाप पुण्य केले, त्या पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि त्या संचिताचा या जन्मात दिलेला फळभोग हे भाग्य असतं, हे नशीब असतं, हे प्रारब्ध असते। श्री संत विसोबा खेचर लिहित आहेत की जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म मान अपमान जन करीती। गतजन्मातील पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि त्या संचिताचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध, म्हणजेच नशीब, म्हणजेच भाग्य। आणि म्हणून तुम्हाला श्रीमंती जी लाभते ती भाग्यानेच लाभते। ज्ञानोबा साक्ष देतात की भाग्य तेत विलासू, सुख तेते उल्हासू, हे असो तेत प्रकाशू जेत सूर्य। भाग्य तेत विलासू,
जिथं सूर्य आहे तिथे प्रकाश असतो, जिथे सुख आहे तिथे उल्हास असतो, आणि जिथं भाग्य आहे तिथं विलास असतो, अर्थात सुख असतं. भाग्य तेथ विलास हा सिद्धांत आहे. जिथं भाग्य तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती. तात्पर्य तुम्हाला श्रीमंती ही नशिबानंच भाग्यानंच लाभते. तुम्ही जन्माला येताना श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन येता. श्रीमंती भाग्यानं लाभते. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. अन्न, मान आणि धन या तिन्ही गोष्टी नशिबाने घ्याव्या लागतात. श्रीमंती नशिबाने घ्यावी लागते. मान सन्मान नशिबाने घ्यावा लागतो. नशिबात असेल तरच मिळतं, अन्यथा नाही. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जात अपैसे घररिगे. तुमच्या भाग्यात असेल तर श्रीमंती घराचे कुलप तोडून तुमच्या घरात प्रवेश करते. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जात अपैसे घररिगे. उद्योगधंदा निमित्त मात्र असतो. मिस म्हणजे निमित्त. उद्यमाचे निमिषे, मिस म्हणजे निमित्त. तुकोबाराय बोलले की व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय धंदा हा निमित्त मात्र आहे, फळ देणारा संचित नसीब आहे. ते ज्ञानोबा म्हणतात की भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जात अपैसे घररिगे. उद्योगधंदा हा निमित्त मात्र आहे, फळ देणारं भाग्य संचित आहे. नशिबात असेल, भाग्यात असेल तर श्रीमंती घराचे कडी कुलप तोडून घरात प्रवेश करते. श्रीमंती भाग्यात असावी लागते. श्रीमंती भाग्यानंच लाभते हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलास, भाग्य तेथ विलास ज्ञानोबा. गतजन्मातील पुण्याने तुम्ही या जन्मात भाग्य घेऊन आलात. या भाग्याने तुम्हाला श्रीमंती लाभली आहे. परंतु या श्रीमंतीला तुम्ही जर या जन्मात धर्माची अर्थात नीतीची संगती दिली तर ही श्रीमंती हे नशीब बळावतं आणि टिकतं. माझं वाक्य नीट आहे का? गतजन्मातील पुण्याने तुम्हाला या जन्मात भाग्य लागले. गतजन्मातील पुण्याने तुम्हाला या जन्मात भाग्य लाभले. या भाग्याने तुम्ही श्रीमंत झालात. पण या श्रीमंतीला तुम्ही या जन्मातील नीती आणि धर्माची संगती दिली तर हे भाग्य ही श्रीमंती बळावते आणि टिकते. परंतु तुम्ही जर या भाग्याला, या श्रीमंतीला अनीती किंवा अधर्माची संगती दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं आणि नशिबाला उतरती कळा लागते. कशी की पुनवेकडून अमावस्येकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने कमी होतो आणि अमावस्याला पूर्णतः संपतो, तसं त्या चंद्रासारखं तुमचं नशीब क्षीण होतं. नशिबाला उतरती कळा लागते. नशीब हळूहळू संपत जातं आणि शेवटी कायमचं संपतं आणि तुम्ही भिकायला लागता. ज्ञानोबा लिहित आहेत की अद्रष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. अद्रष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पौर्णिमेकडून अमावस्येकडे चंद्र चाललाय, कलेकलेने कमी होतो, अमावस्येला पूर्ण संपतो. तसं तुम्ही या जन्मात अधर्मानं वागता, अनितीने वागता तर तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं. गेल्या जन्मात तुम्ही पुण्य केले, त्याच्या वेळेवर या जन्मात भाग्य लाभले. या भाग्याने श्रीमंती लाभली. पण या श्रीमंतीला, या भाग्याला अनितीची, अधर्माची जोड देतात. या जन्मात नशीब तुमच्यावर रुजतं. नशिबाला उतरती कळा लागते. आणि जसा तो पुण्येकडून अमावस्येकडे जाणार चंद्र कलेकलेने संपला तसं नशीबही संपतं. तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं. अद्रष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. एक महान सिद्धांत मांडला ज्ञानोबारांनी या ओवीतून. अद्रष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पुनवेकडून अमावस्येकडे जाणार चंद्र कलेकलेने कमी होतो, अमावस्येला पूर्ण संपतो.
तसं तुम्ही या जन्मात श्रीमंत आहात, पण या श्रीमंतीला जर अधर्माची अनितीची जोड दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं, थोडं थोडं नशीब कमी होत जातं आणि शेवटी एक ना एक दिवस ते पूर्ण संपतं आणि तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्हाला दलिंद्री येते. नाथ महाराजही लिहित आहेत, अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, अद्रष्ट म्हणजे नशीब, क्षीण म्हणजे त्याचा ऱ्हास होणे, क्षीण म्हणजे ऱ्हास होणे, अद्रष्ट म्हणजे नशीब. मग काय होतं, अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. तुम्ही अधर्मानं वागतायत, नशीब क्षीण होतं, अर्थात नशिबाचा ऱ्हास होतो, नशिबाला उतरती कळा लागते. नशिबाला उतरती कळा लागते का, तर तुम्ही अधर्मानं वागतायत. आणि म्हणून मुद्दा लक्षात घ्या की गत जन्मातले तुम्ही पुण्यवान आहात, पुण्याच्या बळावर या जन्मात भाग्य लाभले आणि या भाग्यानं तुम्हाला या जन्मात श्रीमंती लाभली. पण या भाग्याला, या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची, धर्माची संगती दिली तर ती श्रीमंती ते भाग्य बळावतं आणि टिकतं. पण या श्रीमंतीला, या भाग्याला जर तुम्ही अनितीची, अधर्माची जोड दिली तर हे भाग्य, हे नशीब तुमच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळायला लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्ही दलिंदर होता, तुम्हाला दलिंद्री येते. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग या जन्मात तुम्ही लबाडीने वागता, भ्रष्टाचार करता, अधर्मानं वागता, परद्रव्य परनारीचा अभिलाष करता, ते सगळे अधर्म आहेत. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं हा अधर्म आहे. ज्ञानोबा तुकोबारांनी जागोजाग आम्हाला बजावलंय, परस्त्रीपासून दूर राहा, पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन नीच मानी. दुसऱ्याचं धन उलटीपेक्षा जास्त तुच्छ माना आणि परस्त्रीला साक्षात रुक्मिणी माता समजा. पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन नीच मानी. तुकोबाराय म्हणतात की परस्त्रीपासून दूर राहा, दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा. आणि तुम्ही जर दुसऱ्याचं धन लबाडीनं लुटलं आणि परस्त्री भोगली तर हा एक फार मोठा अधर्म आहे आणि अधर्मानं भाग्याचा ऱ्हास होतो. मी बोललो, नाथ महाराज लिहित आहेत की अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. अधर्मानं नशीब क्षीण होतं, नशिबाला उतरती कळा लागते. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं हा एक फार मोठा अधर्म आहे आणि अधर्मानं नशिबाला उतरती कळा लागते, नशीब तुमच्यावर रुजतं आणि नशीब एक दिवस संपतं आणि तुम्हाला भिकायला लावतं. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या शरणात तुकोबाराय लिहितात की परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून या ऱ्हास सर्व भाग्या. परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून या ऱ्हास सर्व भाग्या. तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष कराल तर तुमच्या भाग्याचा ऱ्हास होईल, अर्थात तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकारी बनाल. परद्रव्य परनारीपासून सदैव दूर राहा. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा फार मोठा अधर्म आहे, हे फार मोठं पाप आहे. तुम्ही थोडंसं एक आपलं बालपण आठवा. आज तुम्ही, आम्ही एक 60च्या घरातली माणसं आहेत, प्लस मायनस 60च्या. तर बालपण आठवा, एक थोडंसं 40-50 वर्ष मागे जा. 40-50 वर्ष मागे जा. अशी काय माणसं होती, जागीरदार, जमीनदार, 100-100 एकर जमीन, 10-10 बैलाचा बारदाना, 5-50ची छोटी मोठी जनावरं. या जमीनदाराची, जागीरदाराची जनावरं सुटली तर अर्धा तास रोड क्रॉस करता येत नव्हता, एवढी जनावरं.
ती वासरं वागारं म्हशी गाई बैल गाड्या घोड्या मोठमोठी माणसं होती मोठमोठी. पण या लोकांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केला. परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म, हे पाप आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. तुकोबर आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणं पाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. नरबराय लिहित आहेत. परदारा अधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नितोंडे सेंगचरी. परदारा अधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नितोंडे सेंगचरी. परस्त्री भोगू नये हे शास्त्र विरुद्ध आहे. परस्त्री भोगू नये. पण माणसं अशी वागतात म्हणले की शिळी जसा कोणत्याही झाडाचा पाला खाते तसे याला कोणाचीही स्त्री चालते. शिळीची नी तोंडे सैंगचरी. शिळी जशी कोणत्याही झाडाचा पाला खाते तसे याला कोणाचीही स्त्री चालते. परस्त्री भोगणं पाप आहे. परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचं धन भ्रष्टाचारानं लबाडीनं लुटलं तर नशीब तुमच्या रुजतं. नशिबाला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही जरूर भिकाला लागता. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा अधर्म आहे. आणि अधर्मामुळं नशीब क्षीण होतं, नशिबाचा ऱ्हास होतो, नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकायला लागता. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. नाथ महाराज. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे अधर्म आहे. अधर्मानं नशीब क्षीण होतं, नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही जरूर एक ना एक दिवस भिकाला लागता. आणि म्हणून मी बोललो की 50 वर्ष मागे जा. गडगंज श्रीमंत माणसं होते, जमीनदार जहागीरदार. 10 बैलाचा बारदाना, 5 आवतं शेतात चालायची, 2 4 गडी कामावर, मजूर रोजंदार, 100 एकर जमीन, गाड्या घोड्या जनावरं, गच्च भरलेला कोठा. एवढी श्रीमंत माणसं, एवढी जमीनदार माणसं, पण अधर्मानं वागली. त्यांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केला. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं. एका धोत्राच्या पानावर, एका ज्वारीच्या पोत्यावर व्याजाचं व्याज करून गोरगरिबाच्या जमिनी हडपल्या. कोणी सोनं ठेवायला दिलं, सोनंच हाणलं. यांनी परद्रव्याचा अभिलाष केला. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं, व्याजाचं व्याज करून जमिनी हडपल्या. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्रीही भोगली. आणि म्हणून या जहागीरदार जमीनदार लोकांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केल्यामुळं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगल्यामुळं नसीब यांच्यावर एवढं रुसलं. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म आहे. त्यांनी अधर्म केला. परस्त्री भोगून आणि दुसऱ्याचं धन लबाडीने लुटून अधर्म केला. त्यामुळे नशीब यांच्यावर एवढं रुसलं. आज ते एवढे कंगाल झाले, ते मेले तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही. एवढे ते भिकार लागले. याला ज्ञानोबा म्हणतात की अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाटे शीतांशू पालटे जैसा. अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू. श्रीमंताचा विलास पालटतो, श्रीमंताला गरिबी येते. कधी? अद्रष्ट झाली उदासू, अर्थात नशीब तुमच्यावर रुसल्यावर. तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केलाय, परस्त्री भोगली, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलंय, नशीब रुसतं. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म आहे. त्यामुळे नशीब रुसतं, नशिबाला उतरती कळा लागते
आणि एक ना एक दिवस तुम्हाला दारिद्र्य येतं, दलिंद्री येते, तुम्ही भिकायला लागता. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला सावध करतायत की परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य, इथून या रास सर्व भाग्य. तुमच्या भाग्याचा रास होतोच, भाग्याचा रास होतोच. दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटून घरात आणलाय, दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने घरात लुटून आणण्याची घडीभर मजा वाटते, पण हा लबाडीचा पैसा टिकतो का? आजच्या अभंगात, आजच्या कीर्तनात एकच मुद्दा आहे, परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. अर्थात दुसऱ्याचा पैसा लबाडीने घरात आणला आणि दुसऱ्याची बाई भोगली तर तुमच्या नशिबाचा रास होतो, नशिबाला उतरती कळायला लागते, तुम्ही भिकायला लागता. हाच मुद्दा आहे अभंगाचा. मग तुम्ही दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचाराने लबाडीने घरात आणता, मग तुम्ही कशा प्रकारे भिकायला लागता? तुकोबारायचा काय शब्द आहे? परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. तुम्ही परस्त्री भोगली, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटले, घरात आणले. महाराज म्हणतात एक ना एक दिवस तुमच्या भाग्याचा रास होतो, तुम्ही भिकायला लागता. मग तुम्ही भिकायला कशा प्रकारे लागता? भ्रष्टाचार करून, लबाडी करून पैसा घरात आणलाय, भ्रष्टाचारानं लबाडीने घरात पैसा आणलाय, मग तुम्ही भिकायला कसे लागता? तुम्हाला दलिंद्री कशी येते? याचं उत्तर नाथ महाराज भागवतात देतात. आणि महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. ओवे नीट ऐका. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, मी थांबेल तर माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्या बाजूला इतरत्र कुठेही थांबणार नाही. नरबाराय लिहित आहेत, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथे कृष्ण उभा आहे तिथेच लक्ष्मी उभी आहे. लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे, मग कृष्ण कुठं उभा आहे? तर कृष्ण 2 गोष्टीपाशी उभा आहे, एक नीती आणि दुसरी भक्ती. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला कधी वाटलं देवाला शोधावं, देव हरपलाय, तर तुला मी माझा एक कायमचा पत्ता सांगतो. एक वेळेस मी वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जिथं नाम घोषू बरवा, करीती ते माझा. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव नीतीपाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला उभा असतो. आता उठून बसले आणि रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला नाचत असतो, डोलत असतो. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जीवनात लक्ष्मी यावी, जीवनात पैसा यावा आणि स्थिरावा, तर तुम्ही गर्भश्रीमंत. जीवनात पैसा आला आणि स्थिरावला नाही, काय उपयोगी? पन्हाळातून आला आणि मोरीतून गेलं. पैसा लक्ष्मी जीवनात यावी आणि स्थिरावी. मग लक्ष्मी कुठे स्थिरावते? लक्ष्मीने शब्द दिलाय काय? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. पैसा अर्थात लक्ष्मी कुठं स्थिरावते? मुकुंद कृष्णापाशी. आणि मुकुंद कृष्ण कुठं स्थिरावतो? नीती आणि भक्तीपाशी. मग ज्याच्या जीवनात नीती आणि भक्ती आहे त्या घरात गुप्त रूपाने कृष्णाचा वास आहे. आणि जिथं कृष्णाचा वास आहे तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि कृष्णाच्या बाजूला उभी राहते आणि स्थिरावते. पण घर लबाडाचं आहे, लबाड मनुष्य आहे, भ्रष्टाचारी आहे, करप्ट आहे. लबाडीने भ्रष्टाचाराने पैसा आणलाय,
लक्ष्मी आबोले, तिला हात नाही पाय नाही, बॅगेत घातली, पैसा बॅगेत घातला, आणलाय. मग घरी आणल्यानंतर हा पैसा अर्थात लक्ष्मी साऱ्या घराचा ढोंढाळा घेते आणि ती पहिली शोधते की या घरात माझा नवरा कृष्ण कुठं वास करतो का. ती सारं घर ढुंढाळते, पण तिला घरात कुठं कृष्ण दिसत नाही. का तर घर लबाडाचं आहे, लबाड आहे, जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून तिथं कृष्ण नाही. मग कृष्ण नाही आणि मला तर आणलं आहे. आणि लक्ष्मी तर शपथ खाल्ली की थांबेल तर कृष्णापाशी, इतर तर कुठं नाही. मग या लबाडाच्या घरात तर कृष्ण नाही, मग मला निघून जायचं. कसं जायचं? ही लक्ष्मी त्या माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. त्या लबाड माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते लक्ष्मी. आणि ते शत्रू आहेत दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. नाथ महाराज, दायाद हा पहिला शत्रू आहे तुमच्या धनाचा नाश करण्यासाठी. दायाद या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक, भाऊबंद तुमच्या वाईटावर टपणे म्हणजे दायाद, आणि तुमची अवलाद नालायक वागणे यालाही दायाद म्हणतात. दायाद शब्दाचे 2 अर्थ. पहिला अर्थ, तुमचे भाऊबंद वाईटावर टपणे म्हणजे दायाद, आणि तुमची अवलाद नालायकसारखं वागणं म्हणजे दायादच. लबाडीने भ्रष्टाचाराने घरात पैसा आणला तर तुमचे भाऊबंद तुमचे दुश्मन बनतात. तुमचे भाऊबंद तुमचे दुश्मन बनतात, भाऊबंद तुमच्या वाईटावर टपतात. ज्या घरात लबाडीने पैसा येतो, भ्रष्टाचाराने पैसा येतो, एक ना एक दिवस त्या घरात भावाभावात यादवी माजते, काठ्याकोरड्या होतात, डोके फोडतात एकमेकाची, भांडणतंटा होतो, पैसा वाटून घेतात, आणि भाऊबंद तो पैसा वाममार्गात खर्च करतात आणि तुम्हाला भिकायला लावतात. ओके, हा झाला पहिला दायाद. आणि दुसरा दायाद, लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते, पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. बापाचं सगळ्यात मोठं भाग्य आणि सगळ्यात मोठं सुख असते सद्गुणी अवलाद. पोटी सद्गुणी अवलाद देणं हे बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी आहे. खिशात 10 रुपये अवलाद सद्गुणी आहे, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. घरात कोट्यावधी रुपये पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. खिशात 10 रुपये पण पोरग सद्गुणी, बाप टनाटन उड्या मारतो, टनाटन उड्या मारतो, माझं पोरग. यस, सद्गुणी अवलाद बापाची श्रीमंती. बाप कोट्याधीश आहे पण पोट्ट नालायक आहे, अर्ध्या वर्षात झुरून मारतं. बाप काही सहन करतो पण आपल्या डोळ्यापुढं पोरग नंगा नाच करतंय, बाप सहन करू शकत नाही. का तर बाप जगतो अवलादीसाठी. बापाचं सगळं सुख अवलाद आहे, पण पोट्ट नंगा नाच करायला लागले, बाप अर्ध्या वर्षात झुरून मरतो. आणि पोटी नालायक अवलाद देणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. बाप गुडघ्यात मान घालतो आणि म्हणतो, पोरा या पैशाचं नको असं वाटोळं करू, हे पैसे मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. पोरग म्हणतात, जरा दम काढ, जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी. आणि पोरग बापाचं मुंडकं मोडतच, गचोऱ्याला धरतन काढ म्हणतं चावी. पोटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड आहे. लक्ष्मी लांडीला बाडीने भ्रष्टाचार घरात आणली, ती तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटलीकडे झोकवते, पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. शिवाय तुम्हालाही स्वतःला ती व्यसनी बनवते. भ्रष्टाचारी मनुष्य स्वतः व्यसनी बनतो, अवलाद व्यसनी बनते, वाममार्गात पैसा खर्च होतो, पैसा निघून जातो. का तर लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. कृष्णाने शपथ खाल्ली, थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. घर लबाडाचं आहे, भ्रष्टाचारी माणसाचं आहे. लबाडाच्या घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण गुप्त रूपाने नाही, तिथं कृष्ण नाही. मग लक्ष्मी म्हणते, मला तर आणलंय, निघून जायचं कसं? दायात भाऊबंद वाईटावर टपतात, लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते, पैसा खर्च करायला होते वाईट मार्गात, लक्ष्मी निघून जाते, तुम्ही भिकायला लागता. पहिला शत्रू दायाद. दायाद चोर, दुसरा शत्रू चोर. लबाडीच्या धनाची चोरी होते. दायाद चोर राजा, लबाडीच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, नाहीतर ईडीवाले मागे लागतात, नाहीतर मोदी साहेब नोट बंद करतात. मोदी साहेब नोटबंदी करतात. 8 नोव्हेंबर 2017 8 वाजले होते, मोदी साहेब टीव्हीवर आले आणि म्हणाले त्यांच्या स्टाईलमध्ये, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी.
पायाखालची जमीन सरकली, पायाखालची जमीन सरकली. गोदामाच्या गोदामं भरले होते पैशाने, 500 आणि 1000च्या नोटाने. पैसा गंगेत व्हायला, जाळला. 2.5 लाखापेक्षा जास्त जर बँकेत भरले तर जेलात जावं लागेल. पैसा गंगेत व्हायला, जाळला. दायाद चोर राजा. दायाद चोर राजा. राजा काय असतो आम्हाला नोटबंदी झाल्यावर कळालं. आम्ही म्हणायचं पंतप्रधान मारली फुली गेले बसले दिल्लीत, त्याचा आमचा काय संबंध? पण काय संबंध? नोटबंदी झाली तेव्हा तुम्हाला कळलं की राजा काय असतो, पंतप्रधान काय असतो. आणि म्हणून राजा हा तिसरा शत्रू आहे. पहिला दायाद, आपण बोललो भाऊबंद वाईटावर टपतात, अवलाद वायाला जाते. हा झाला दायाद. दायाद चोर, त्या धनाची चोरी होते, लबाड्याच्या धनाची चोरी होते. दायाद चोर. तिसरा राजा. राजा म्हणजे इन्कम टॅक्सची धाड पडते, ईडी मागे लागते, नाही तर नोटबंदी होते. दायाद चोर राजा. आगी, चौथा आगी, त्या धनाला आग लागून नाहीसं होतं. 5वा दायाद चोर राजा आगी. 5वा अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. शब्द आहे का? द्रव्यनाशा लागी पावती. 5वा अधर्मे रोग संचरे अंगी. लबाडीन पैसा घरात आणलाय भ्रष्टाचाराने, त्या लबाड माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो, तो माणूस भिकायला लागतो. आणि मग बघा, लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. ज्याच्या घरात सारखा दवाखाना चालू आहे, समजून घ्यायचं लबाडीन पैसा घरात येतो, किंवा लबाडीन पैसा घरात आणला सारखा दवाखाना मागे लागतो, डॉक्टरची मजा होती. अधर्मे रोग संचरे अंगी. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पाप केले, पाप रोग घेऊन येईल. अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्म केलाय, जीवनात रोग येतील. आणि म्हणजे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी, ते आपल्या शर्टाचे बटणं काढतात आणि म्हणतात आपल्यासारख्याला, साहेब बघा नाही काळं काळं माझ्या छातीवर. काय हो काळं काळं? आपण म्हणतो काय होते? ते म्हणतो बघा नाही काळं काळं. आपण म्हणतो काय होते? ते म्हणतो साहेब माझं 2 वेळेस बायपास झाले. माझं 2 वेळेस बायपास झाले. अरे 2 वेळेस नाही, 3 वेळेस होईल ना. 3 वेळेस होईल ना. तुझं नाहीत का आमचं होईल का? अधर्म केलास. अधर्मे रोग संचरे अंगी. तो का म्हणे पापी येते रोगाचे रूपे. पाप केलेस, अधर्म केला, जीवनात रोग येईल, आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा संपेल, तू बेकार लागशील. आणि मग अधर्मानं पैसा घरात आणलाय, लबाडीन पैसा घरात आणलाय, तुकोबाराय म्हणतात तुझ्या भाग्याचा ऱ्हास होईल, तो पैसा निघून जाईल, आणि एक ना एक दिवस तू भिकार लागशील. कसा भिकार लागशील? दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, या 5 शत्रूच्या मार्फत. नीट आहे का? पहिलं चरण काय तुकोबारायचं? अभंगाचं परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या ऱ्हास सर्व भाग्य. तुकोबाराय म्हणतात की परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने घरात आणला, तर त्या दिवसापासून तुझा डाऊन काउंट सुरू होतो. डाऊन काउंट, खाली चढता नाही, खाली तुझ्या नशिबाला उतरती काढायला लागते. परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं लबाडीने घरात आणला, तर त्या दिवसापासून त्या माणसाच्या भाग्याचा ऱ्हास सुरू होतो. नशीब त्याच्यावर रुजतं, नशिबाला उतरती काढायला लागते, आणि एक ना एक दिवस तो भिकायला लागतो. तो कसा लागतो भिकायला? तर लक्ष्मी त्या माणसाच्या जीवनात हे 5 शत्रू सोडते. का? तर लक्ष्मीने शपथ खाल्ली मी थांबेल तर माझा नवरा कृष्णापाशी, आणि कृष्णाने शपथ खाल्ली मी थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. मग भ्रष्टाचारी करप्ट लबाड माणसाचं घर आहे. या लबाडाच्या घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणती तर कृष्ण नाही. मग लक्ष्मी म्हणते मला तर आणलंय, मग निघून जायचं. कसं जायचं? लक्ष्मी 5 शत्रू मागे सोडते. कोणते? दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. हे 5 शत्रू तुमच्या जीवनात सोडते लक्ष्मी. तुमच्या पैशाचा नाश करते आणि तुम्हाला भिकायला लावते. पन्हाळ्यातून आलं आणि मोरीतून गेलं, याला म्हणतात हरामाचं पचत नाही. हरामाचं पचत नाही. आणि मग भ्रष्टाचारी मनुष्य चारी बाजूने होरपळला जातो. बघा, भ्रष्टाचारानं पैसा आणलाय, आणताना मजा वाटली, पण कसा होरपळलाय? भ्रष्टाचारी मनुष्य कसा होरपळतो? भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, तो स्वतः व्यसनी बनला, अवलाद बी व्यसनी बनली.
त्याला नाना प्रकारचे रोग झाले, नाना प्रकारचे रोग झाले, सगळा पैसा खर्च झाला, लबाडीन पैसा घरात आणलाय, याचं पाप एकट्याच्या माथी राहिलं, शेवटी नरकाला गेला. काय पदरात पडलं? याचा अर्थ भ्रष्टाचारी मनुष्य चारही बाजूनी होरपळला जातो, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. का? तर ज्या दिवशी भ्रष्टाचार केला आणि परश्री भोगली त्या दिवसापासून त्याच्या भाग्याचा ऱ्हास होतो, नशीब त्याच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळा लागते आणि तो भिकार लागतो. आणि म्हणून भ्रष्टाचार करू नका, परस्त्री भोगू नका आणि भ्रष्टाचार करू नका. अन्यथा या 5 शत्रूमार्फत, कोणते? दायाद, चोर, राजा, आगी, अधर्मय, रोग, संचर, अंगी, या 5 शत्रूमार्फत तुमच्या धनाचा नाश होईल, तुम्ही भिकार लागाल, घर व्हायला जाईल. आणि मग धन हे धर्मानं मिळवा. धर्म हा धनाचे कवच असतो, धर्म हा धनाचं कवच असतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. नाथ महाराज लिहितात की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेचे लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश, तोची विलास हरी सांगे. अधर्मानं मिळवले, अधर्मच धनाचं कवच बनतो आणि अधर्मच त्या धनाचा नाश करतो. तो अधर्म चोराला जाऊन सांगतो की या घरात अधर्माचं धन आहे, जाण चोरी कर, कारण अधर्म धनाचं कवच आहे. अधर्मानं धन मिळवले, लबाडीने मिळवले, ती लबाडी अधर्मच धनाचं कवच बनतो, तुमच्या धनाचा नाशही करतो. पण धर्मानं धन मिळवले, धर्म धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. धर्म हा धनाचं कवच असतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा, अर्थात धन इमानदारीने धर्माने मिळवा. धर्म धनाचं कवच बनेल आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करेल. पण अधर्मानं आणलंय, लबाडीनं आणलंय, भ्रष्टाचारानं आणलंय, अधर्मानं आणलंय, अधर्मच धनाचं कवच बनतो. आणि अधर्म नाना प्रकारे हे 5 शत्रू आणि इतर काही गोष्टी, या सगळ्या शत्रूमार्फत या धनाचा नाश करतो आणि तुम्ही भिकार लागता. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की परद्रव्य परणारीचा अभिलाष, इथून या ऱ्हास सर्व भाग्य, इथून या ऱ्हास सर्व भाग्य. नाथ महाराज बोलतात की स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. उभी नीट आहे का? स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. नशिबात आहे तेवढंच मिळेल, त्यापेक्षा एक फुटकी कवडी अधिक मिळणार नाही. आणि नशिबापेक्षा अधिक जर आणलंच लबाडीने तर ते टिकणार नाही. या 5 शत्रूमार्फत, दायाद, चोर, राजा, आगी, या 5 शत्रूमार्फत त्याचा नायनाट होईल, तुम्ही भिकार लागाल. हरामाचं पचतच नाही. कपाळावर जे लिहिले तेवढंच तुम्हाला मिळेल. ज्ञानोबांनी खडसावून सांगितले का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. जसा काळा आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, तसं कपाळावर जे श्रीमंत्याने गरिबी लिहिली किंवा अन्य भोग लिहिले ते कशानंच मिटवता येत नाही. या सटवीनी 5व्या दिवशी कपाळावर लिहून गेली की तुला एवढी श्रीमंती मिळेल, यापेक्षा अधिक नाही, तेवढी जरूर मिळते, पण तिच्यापेक्षा जास्त जर श्रीमंती तुम्ही लबाडीने घरात आणली तर या 5 शत्रूमार्फत त्याचा नाश होतो आणि तुम्ही भिकार लागता. म्हणून परद्रव्य परणायचा अभिलाष करू नका, शेवटी भिकार लागता, घर व्हायला जातं, वाटोळं होतं. हां, परद्रव्य परणारीचा अभिलाष टाळा. या उलट काय करा? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुकोबाराज बोलतात परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकाळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. बघा कशी तुलना आहे. परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा ऱ्हास होतो, नशीब तुमच्या रुजतं, तुम्ही भिकार लागता. आणि परद्रव्य परणारीचा विटाळ धरला तर फायदा काय? देव भाग्य आणि संपत्ती घेऊन तुमच्या घरात येतो. देव तुमच्या घरातून तुमच्या हृदयात वास करतो आणि तुमच्या हृदयात कायमचा राहतो. अर्थात परद्रव्य आणि परणारीपासून दूर राहिलं तर तुम्हाला श्रीमंती आणि भाग्य तर लाभतं, पण देव तुमच्या हृदयात राहायला येतो, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून तुकोबारांनी पूर्ण गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. पण एकच अभंग निगेटिव्ह लिहिला की असं करू नका, असं करू नका, देव भेटेल. आणि तो एकच अभंग आहे, परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. सगळी गाथा पॉझिटिव्ह, असं करा, असं करा, देव भेटेल. एक अभंग निगेटिव्ह की असं करू नका, देव भेटेल. आणि तो आहे
परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधील, काय परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. घर भांडार देवाचे. दुसऱ्याची बाईन दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहा. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. दुसऱ्याची बाईन दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहा. फायदा काय होतो? देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो. पुढे तुमच्या घरात बी राहायला येतो. घरातून हृदयात प्रवेश करतो. तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. तात्पर्य दुसऱ्याची बाईन दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहिलं तर धन दौलत संपत्ती भाग्य सगळं लाभतं आणि देवाची प्राप्ती होते. इतका मोठा फायदा आहे परद्रव्य परणारी याचा विटाळ धरण्याचा. आणि म्हणून तुम्हाला मढ्याचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. विटाळशीचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. बाळातनीचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. या 3 गोष्टीचा विटाळ वाटलं धरा नाही तर नका धरू. पण 2 गोष्टीचा विटाळ मात्र आवर्जून धरा. कोणत्या? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. यांचा धरी विटाळ. बाकीचा कोणता विटाळ वाटलं धरा नाही तर नका धरू. पण 2 गोष्टीचा विटाळ जरूर धरा. कोणता? दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचा पैसा, या 2 गोष्टीचा विटाळ जरूर धरा. दुसऱ्याच्या पैशाला चुकूनही हात लावू नका. दुसऱ्याच्या बाईला चुकूनही हात लावू नका. फायदा काय? दुसऱ्याच्या पैशाला चुकून हात लावू नका. दुसऱ्याच्या बाईला चुकून हात लावू नका. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. घर भांडार देवाचे. कशी तुलना आहे बघा. परद्रव्य परणारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा रास होतो, तुम्ही भिकायला लागता. आणि परद्रव्य परणारीचा विटाळ धरला तर भाग्य फळफळतं. देव भाग्य घेऊन घरात येतो, श्रीमंती घेऊन घरात येतो. आणि देव तुमच्या घरी राहायला येतो, हृदयात प्रवेश करतो, तुम्हाला मुक्ती मिळते. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आणि म्हणून दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई यापासून सदैव दूर राहा. तुकोबारायाने आम्हाला सावध केलंय. तुकोबारायाने आम्हाला सावध केलंय की बाबा दुसऱ्याची बाई दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा. अन्यथा नशीब रुसेल, नशिबाला उतरती कळायला लागेल आणि जरूर एक ना एक दिवस तुम्ही भिकायला लागाल. म्हणून सदैव असा विचार करा की पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनावनी धन नेशिमानी. दुसऱ्याचं धन उलटीपेक्षा तुच्छ आहे, हात लावू नका. पराई नारी ही साक्षात आम्हाला रुक्मिणी माता आहे. आणि म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवावं की आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा. आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. माझं वाक्य नीट आहे का? आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. तळतळाटानं भाग्य रुजतं, नशिबाला उतरती काढायला लागते, दलिंद्री येते, दारिद्र्य येतं. भ्रष्टाचार करताना कुणाकडून लबाडीने पैसे घ्यायलेत, पैसे घेताना सहज त्याच्या डोळ्यात बघा. तुम्ही समोरच्याकडून लबाडीने पैसे घ्यायलेत, भ्रष्टाचाराने पैसे घ्यायलेत, त्याच्या डोळ्यात बघा. समोरच्याच्या डोळे बोलतात, डोळे म्हणतात घे, डोळे म्हणतात घे, पण तुझं वाटोळं होईल, तुझं वाटोळं होईल. डोळे बोलतात, डोळे बोलतात. हा डोळ्याचा तळतळाट आहे, तळतळाट आहे. म्हणून खिशात पैशाचा खळखळाट असावा, खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. वाटोळं होतं, वाटोळं होतं, भिकायला लागतात. तळतळाट नसावा. आणि म्हणून भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये. कुणाचंच खाऊ नये, कुणाचंच खाऊ नये. पचत नाही, वाटोळंच होतं. पण त्यातले त्यात भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये, पचत नाही, वाटोळं होतं, वाटोळं होतं.
भावाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, देवाचं खाऊ नका. उगा वर्गाने करायच्या, देवाच्या नावाखाली पैसे हाणायचे. देवाचं खाऊ नये, देवाला लावा, देवाचं खाऊ नये. भावाला लावा, भावाचं खाऊ नये. गावाला लावा, गावाचं खाऊ नये. आणि खाल्लं तर वाटोळं होतं. पण भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी काही खाऊ नका, वाटोळं होईल. परस्त्री ही माणसाचं एक फार मोठं आकर्षण आहे. माणसाला निसर्गतः शाप आहे म्हणलं तरी चालतं. अभंगात 2 शब्द आलेत प्रामुख्याने, परद्रव्य, परनारी. परद्रव्य, परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, अर्थात दुसऱ्याची बाई भोगली, दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटला तर भाग्याचा रास होतो. अर्थात नशीब तुमच्यावर रुजतं, नशिबाला उतरती काढायला लागते, तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दलिंद्री येते, दारिद्र्य येतं. इथं परद्रव्य आणि परनारी असे 2 ठळक शब्द आहेत आणि 2 शब्दाच्या भोवतीचा अभंग फिरतो. माणसाला निसर्गतः परनारीचं आकर्षण आहे. घरात लक्ष्मी समान सुंदर पत्नी हात पसरून उभी असते. मनुष्य सहसा तिच्याकडे डोंकावून पाहत नाही आणि परक्याच्या बाईच्या मागे लागतो. नाना बोले, नवी आवडीचे निभरे, कामुक नीज वनिता विसरे. नवी आवडीचे निभरे, कामुक नीज वनिता विसरे. परक्याची बाई आवडली तर मनुष्य आपल्या बायकोला विसरतो. दनबाराचे शब्द आहेत, माझं काही पदार्थ नाही आहे. घरात लक्ष्मी समान सुंदर पत्नी हात पसरून उभी आहे, तरी तुम्ही परस्त्रीच्या मागे धावता का? हे अर्थाचे अनर्थ असतात. पैशाला शाप आहे. अर्थाचे एकूण 15 अनर्थ आहेत. मोजा कांडावर मी सांगतो. असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, हत्या. किती झाले? 6. मोजा नीट. असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, वैर, हत्या, काम, क्रोध, दंभ, मद, भेद, गर्व, परस्त्री, जुगार आणि दारू. असे एकूण अर्थाचे 15 अनर्थ आहेत. यापैकी एक जरी अनर्थ तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन बर्बाद करायला हा एकटा अर्थाचा अनर्थ पुरेसा आहे. आणि सगळे जर जीवनात आले तर तुमचं वाटोळच, पतनच. तर अर्थाच्या 15 अनर्थापैकी परस्त्री, जुगार आणि दारू हे 3 अनर्थ जास्त वाईट आहेत. नाथ महाराज लिहित आहेत की स्त्री, द्यूत, मद्यपान या तिहिते वाढवी धन हे 3 अनर्थ दारून धनवंता पूर्ण आढळती. वही पुन्हा ऐका. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिहिते वाढवी धन हे 3 अनर्थ दारून धनवंता पूर्ण आढळती. परस्त्री, जुगार आणि दारू हे अर्थाचे अनर्थ प्रामुख्याने श्रीमंत माणसावर येऊन आढळतात. अर्थात श्रीमंत मनुष्य म्हटलं की त्याच्या जीवनात परस्त्री आली, जुगार आली आणि दारू आलं. हे बाकीचे 15 तर आले, पण हे 3 प्रामुख्याने जास्त असतात. तात्पर्य, धनवान माणसाला परस्त्रीचं अट्रॅक्शन असतं. मी बोललो की लक्ष्मी समान पत्नी हात पसरून उभी आहे, तरी मनुष्य परस्त्रीच्या मागे धावतो. सिनेमात कधी डायलॉग असले असेल तर डायलॉग ऐकले असतील. सिनेमातले डायलॉग बी कधी कधी फार कामाचे असतात. धनवान मनुष्य, मोठ्या बापाचं पोरग आहे, गडगंज श्रीमंत आहे, नवीन लग्न झालंय, पण व्यसनी, बाहेरचा नाद आहे, रोज बाहेर जातं, दारू पितं, परस्त्रीचा नाद आहे. बायको एका दिवशी जर त्याला आवरायला गेली, रोखून धरला, तर तो बायकोला म्हणतो, हिंदीमध्ये डायलॉग असतात की एक रात्र तुला माझ्यापासून नशीब झाली, तुझं भाग्य समज. एक रात्र माझ्यापासून तुला नशीब झाली, तुझं भाग्य समज. असे सिनेमात डायलॉग असतात आणि ते सत्यता आहे. का? अर्थाचे अनर्थ. मनुष्य जितका गडगंज श्रीमंत, त्याच्या जीवनात स्त्री, द्यूत, मद्यपान हे 3 अर्थाचे अनर्थ वास करतातच. हे नाथ महाराज लिहित आहेत. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिहिते वाढवी धन हे 3 अनर्थ दारून धनवंता पूर्ण आढळते. आणि मग नाथ महाराज लिहित आहेत की ऐका माझे वचन ती सत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. पृथ्वी माझी जे जे अनर्थ
तेथे अर्थात उपजती. उभी नीट ऐका. ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. पृथ्वी माझी जे जे अनर्थ तेथे अर्थात उपजती. या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत, जेवढे अनर्थ आहेत, ते सगळे पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगतात. अर्थाला जोडून 15 अनर्थाचे वास, अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. त्यातला परस्त्री हा एक फार मोठा अर्थाचा अनर्थ आहे. आणि म्हणून मनुष्य जेवढा धनवान तितका परस्त्रीच्या मागे धावतो. आणि परस्त्रीच्या मागे धावलं की होतंय काय? परद्रव्य परणारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. तुमच्या भाग्याचा रास होतो परस्त्रीच्या मागे धावलं तर. परस्त्री भोगणं पाप आहे. पाप तया नाव परदारागमन, पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. तो को बरं आहे. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणं पाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे. भाग्याचा रास होतो, नशीब रुजतं, दलिंद्री येते. आणि म्हणा मला सावध होण्याची गरज आहे, सावध होण्याची गरज आहे. तुकोबारायांनी पहिल्या चरणात आम्हाला म्हटले की परद्रव्य परणारीचा अभिलाष, येथून या रास सर्व भाग्या. परद्रव्य परणारीचा अभिलाष, तिथून या रास सर्व भाग्या. तुम्ही परद्रव्य परणारीचा अभिलाष कराल, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटाल आणि परस्त्री भोगाल, तर तुमच्या भाग्याचा रास होईल, नशीब तुमच्या रुसेल, नशिबाला उतरती कळा लागेल, तुम्ही भिकार लागाल, तुम्हाला दलिंद्री येईल, तुम्हाला दारिद्र्य येईल. आणि ते किती दिवसात येईल, ते दारिद्र्य दलिंद्री किती दिवसात येईल याचा कालावधी तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, घटिका दिवस मास वर्ष लागती 3. घटिका दिवस मास वर्ष लागते 3, बांधिले पतन गाठोडीस. बघा कालावधी, घटिका दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुम्ही परद्रव्य परणारीचा अभिलाष कराल, अर्थात परस्त्री भोगाल आणि दुसऱ्याचं धन लबाडीने लुटाल, भ्रष्टाचाराने लुटाल, तर तुमचं पतन होईल, तुमचं वाटोळं होईल, तुम्ही भिकार लागाल. आणि किती दिवसात हे घडेल याचा कालावधी महाराज सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, घटिका दिवस मास वर्ष लागती 3. तुमचं पतन किती दिवसात होईल? अहो दिवस कशाला, महाराज म्हणतात घटिका एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात, फार फार 3 वर्षात तुझं वाटोळं होईल, तू भिकार लागशील. घटिका दिवस मास वर्ष लागती 3, बांधले पतन गाठोडीस. तुम्ही परस्त्री भोगाल, दुसऱ्याचं धन भ्रष्टाचाराने लबाडीने घरात आणाल, तर मॅक्झिमम 3 वर्षाच्या तुमचं वाटोळं होईल, तुमचं पतन होईल. तुमचं पतन गठोड्यात बांधलंय म्हणले, बांधिले पतन गाठोडीस. मग इथं असा प्रश्न उभा राहतो की तुम्ही सहज प्रश्न करू शकता की डॉक्टर मोठे साहेब, डॉक्टर भागवतरावजी मोठे, तुम्ही म्हणता ना 3 वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाचं पतन होतं, परस्त्री बघणाऱ्या माणसाचं पतन होतं. तुम्ही म्हणताल मोठे साहेब आम्ही असे काही काही घरं पाहतोय, 3 वर्ष सोडा 30-30 वर्ष लोटली, 3 वर्ष सोडा 30-30 वर्ष लोटली, पण त्या घरातली श्रीमंती वाढत चालली आहे, कमी नाही वाढत चालली आहे. आणि तुमचे तुकोबाराय तर म्हणतात 3 वर्षाचा कालावधी आहे, 3 वर्षात त्याचं वाटोळं होईल. पण आम्ही असे घरं पाहतो की 30-30 वर्ष लोटली. अहो 3 सोडा 30-30 वर्ष लोटलीत, तरी ते घर अजून श्रीमंत आहे, उलट श्रीमंती वाढत चालली, त्याचं वाटोळं होय ना. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. शब्द तुकोबारायचा आहे, तुकोबारायचा शब्द खाली जाणार नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबारायचा शब्द म्हणजे साक्षात भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातला शब्द आहे, तो खाली जाणार नाही. तुमचा डाऊट बरोबर आहे. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे, तुम्ही म्हणता तुकोबाराने कालावधी दिला 3 वर्षाचा, घटिका दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. मॅक्झिमम कालावधी 3 वर्षात दिला आहे, पण आम्ही 30-30 वर्ष असं पाहतोय घर की त्याचं पतन व्हायना. अजून ते घर वाढत चालले पण वाटोळं व्हायना. उदाहरण सांगतो, काही घरं भ्रष्टाचार करू नये, त्यांची श्रीमंती टिकू नये, याचं कारण काय? एकदा एका जंगलामध्ये घनदाट पावसात 10 माणसं अडकली.
त्यात 9 पुरुष होते, एक छोटीशी बालिका होती 10 वर्षाची मुलगी. खूप पाऊस यायला, विजा चमकायला. ते 10 जण त्या एका झाडाखाली जाऊन उभे राहिले पावसापासून बचाव करण्यासाठी. तेवढ्यात एक वीज अशी सन 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 करत आली, त्या झाडाच्या जवळ आली, थांबली, परत गेली. ती वीज पुन्हा आली, झाडाजवळ थांबली, पुन्हा परत गेली. असं अनेकदा होऊ लागलं. त्यात एक म्हातारा वयस्कर माणूस होता, थोडा समजदार होता. म्हणला, अरे ही वीज येती, झाडाजवळ थांबती, वापस जाती, याचा अर्थ असा होतो की आपल्या 10 पैकी कुणाच तरी एकाचंच मरण आलंय आणि झाडावर पडाव तर सगळे 10च्या 10 मरतील. आणि देवानी काळाला नियमन करून दिले, मियाचा नियम इला सांता काळू ग्रासित से भूता. ज्याचं मरण आले त्यालाच घेऊन ये, ज्याचं नाही त्याला आणू नको. काळाला पांडुरंग शासन करेल, म्हणून ही वीज महागारी जात असावी. पडाव तर सगळेच मरतील आणि सगळ्याचं मरण आलं नाही, एकाचंच कोणाचं आलं असेल म्हणून ती पडा नाही. म्हणजे मग युक्ती करू. एक समोर एक झाड आहे, आपण या झाडाखाली उभे आहेत, समोर एक झाड आहे म्हणले 100 फुटावर. बारी बाऱ्याने एक जणांनी त्या झाडाखाली जायचं, बारी बारीने. असलं मरण तर त्या झाडावर वीज पडेल, ते एकटं मरल. ठरलं. एक जण गेला, 9 जण इकडं राहिले. वाट पाहिली, वीज नाही आली, ते माघारी आलं. दुसरं गेलं, 9 जण इकडं राहिले, वाट पाहिली, वीज नाही आली. 9 संपले बारी बारीने, वीज काय आली नाही. शेवटी त्या बारक्या पोरीचा नंबर आला. म्हणले, अरे 9 जण जाऊन आले, आपल्यावर वीज पडली नाही. म्हणले, नक्की या पोरीचंच मरण आलं म्हणले. अरे वर का म्हणले, द्यायला ढकलून, नाही तर वीज आली तर सगळं पडेल, मरू म्हणले आपण. हिला ढकला म्हणले. ते लेकरू रडायला लागलं, लहान लेकरू, 10 वर्षाची पोरगी होती. या 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 नकावं ढकलू, नकावं ढकलू. ढकलली सगळ्यांनी. म्हणले, पळा म्हणले, जा त्या झाडाखाली. ते लेकरू रडत गेलं त्या झाडाखाली. ती पोरगी समोरच्या झाडाखाली जाऊन उभी राहिली. तेवढ्यात वीज आली आणि या 9 लोकांवर पडली. हे 9 मेले, ती एकटी पोरगी वाचली. एकटी पोरगी वाचली. या 9 लोकांचं मरण आलं होतं, पण पोरीच्या भाग्यामुळं या 9 लोकांचं भाग्य घडत होतं, यांना जीवदान मिळत होतं. याला म्हणतात आश्रित भाग्य. आश्रित भाग्य. पोरीचं मरण आलेलं नव्हतं, 9 लोकांचं मरण आलं होतं, पण पोरगी या लोकात असल्यामुळं, पुरीच्या भाग्यामुळे या 9 लोकांचं भाग्य घडत होतं आणि यांना जीवदान मिळत होतं. पण पोरगी यांच्यातून दूर गेली, नशीब यांच्यावर रुसलं, खाटकन वीज आली, 9च्या 9 मेले, एकटी पोरगी वाचली. याला म्हणतात आश्रित भाग्य. तसं तुमच्या घरात लबाडीने पैसा येतोय, भ्रष्टाचार घरात पैसा येतो, तरी घरात पैसा टिकू नये. याचं कारण त्या घरात कुणीतरी एखादं तुळशीची माळ वाढणारं म्हातारं असतं. म्हातारा असो तर असं कुणीतरी असते, कुणीतरी एखादं तुळशीची माळ वाढणारं माणूस असते, कुणीतरी एखादं मुखानं रामनाम जपणारं माणूस असते. आणि त्या माणसाच्या बळावर ती तुळशीची माळ आणि त्या रामनामाच्या बळावर ते घर टिकून असतं. हे आश्रित भाग्य असतं. ज्या दिवशी ते माणूस रामनाम जपते, ते मरेल किंवा घरातून दूर जाईल, त्या घराला उतरती कळा लागते आणि अगदी अगदी थोड्याच काळावधीत त्या घराचं वाटोळं होतं, ते भिकायला लागतं. जोपर्यंत बिभीषण लंकेत टिकून होता, रावणाचं मरण आलं पण बिभीषण टिकून होता, तोपर्यंत रावण मेला नाही. बिभीषणामुळं रावणाचं भाग्य घडत होतं, आश्रित भाग्य. पण बिभीषणाला लाद घातली आणि बाहेर काढला. भाग्य बिभीषणासोबत गेलं, नशीब रावणा रुसलं, बिभीषण बाहेर गेला, रावण मेला. पोरगी बाहेर गेली, 9 मेले. बिभीषण लंकेतून बाहेर गेला, रावण मेला. आश्रित भाग्य. बिभीषण रामभक्त होता, तो रामनाम जपत करत होता, म्हणून लंका टिकून होती. पण बिभीषणाला लाद घालून बाहेर काढलं रावणाने, भाग्य बिभीषणासोबत गेलं. लंकेवर, रावणावर भाग्य रुसलं, लंका संपली, रावण संपला. हे आश्रित भाग्य असतं. आणि म्हणून तुम्हाला वाटतं की भ्रष्टाचार करू नये. तुकोबाराय म्हणतात की 3 वर्षात त्याचं वाटोळं होईल, तो भिकायला लागेल, त्याचं पतन होईल. पण 30 का हो, 30, 40, 50 वर्ष झाले, पण हे घरं टिकून आहेत. पैसा वाढत चालला पण कमी नाही. याचं कारण कुणीतरी त्या घरात देवाचं नाव घेत आहे, तुळशीची माळ वडत आहे, त्याच्या जीवावर ते घर टिकून आहे. ते माणूस मरू द्या किंवा घराच्या बाहेर जाऊ द्या, दूर, यांना सोडून, त्यांचं पतन होणार. शब्द तुकोबारायचा, वाटोळं होणार. आणि म्हणून घटिका दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुमचं पतन होणार म्हणजे होणारच, होणार. आणि म्हणून शहाणे व्हा. पुढे तुकोबाराय म्हणतात 3ऱ्या चरणात की पुढे घात त्याचा रोकडा शकून, पुढे करी गुण निश्चयश. पुढे घात त्याचा रोकडा शकून, पुढे करी गुण निश्चयश.
तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की या माणसाला हळूहळू संकेत येतात, रोकडे शकून होतात, काही संकेत येतात की आपलं वाटोळं व्हायला आता सुरुवात झाली, आणि त्याचं वाटोळं निश्चयानं होतंही. पुढे शेवटच्या चौथ्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे एका थडता थवड काळ लागे नाड परी खरा. महाराज म्हणले कालावधी कमी अधिक लागेल हो, मी 3 वर्षाचा कालावधी दिला, 5 लागेल, 7 लागेल, 8 लागेल, 10 लागेल, थोडं वाढेल कमी जास्त होईल. थडता थवड काळ लागे नाड परी खरा. काळ कमी जास्त होईल म्हणले, पण त्याचं वाटोळं नक्की होणारच. बांधिले पतन गाठोडीस, त्याचं वाटोळं होणारच. काळ कमी जास्त लागेल पण त्याचं वाटोळं होणार. आणि म्हणून परद्रव्य पडणारीचा अभिलाष टाळा. परद्रव्य पडणारीचा अभिलाष हा एक फार मोठा अर्थाचा अनर्थ आहे. परस्त्रीचं अट्रॅक्शन, परस्त्री भोगाविषयी वाटते. मी बोललो घरात लक्ष्मी समान पैसे, घरात लक्ष्मी समान पत्नी आहे, हात पसरून उभी आहे, तरी मनुष्य परस्त्रीकडे धावतो. याचं कारण अर्थाचा अनर्थ, पैशाला जोडून अर्थाचा अनर्थ, अर्थात परस्त्री वास करते. परस्त्रीचं अट्रॅक्शन हा अर्थाचा अनर्थ आहे. जगातील सगळ्या वाईट गोष्टी पैशाच्या पोटी जन्म घेतात, पैशाच्या आश्रयाने जगतात. हे अर्थाचे अनर्थ आहेत. त्यापैकी परस्त्रीचं अट्रॅक्शन, परस्त्रीचं आकर्षण हा एक अर्थाचा अनर्थ आहे. मग हे अर्थाचे अनर्थ आमच्या जीवनातून कसे घालायचे? एकदा पांडव वनवासात असताना पांडवांनी सोबत भगवान श्रीकृष्ण होते. पांडवांनी एक 4 मोठी विचित्र दृश्य पाहिली. पहिले कसं दृश्य पाहिलं की पांडवाने 2 सोंडेचा हत्ती पाहिला. त्यात अर्जुन देवाला म्हणतो, कृष्णा हा 2 सोंडेचा हत्ती कसा रे? अर्जुन आणि कृष्ण समवयस्क होते, मित्र होते, रोज बोलायचे. अर्जुन म्हणतो, कृष्णा देवा हे 2 सोंडेचे हत्ती कसे रे? कृष्ण म्हणतात, अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात माणसं दुतोंडी मांडोळासारखं वागतील, घडीत खरं बोलतील, घडीत खोटं बोलतील, त्याचं हे प्रतीक आहे. घडीत खरं बोलतील, घडीत खोटं बोलतील, त्याचं हे प्रतीक आहे. दुतोंडी मांडोळासारखे आज ते आले. माणसं घडीत खोटं बोलतात, घडीत खरं बोलतात. माणसं मांडोळासारखी झाली आहेत, दुतोंडी. थोडं पुढं गेले, एक गाय विली होती. गाय त्या वासराला चाटीत होती, पण ते वासरू गायला लाथानं मारत होतं. अर्जुन म्हणतो, देवा हे काय रे? कृष्ण म्हणतात, अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात मायबाप आपल्या लेकरावरून जीव वळवून टाकतील, पण लेकरं मायबापाला लाथानं मारतील, त्याचं हे प्रतीक आहे. आज ती वेळ आली, मायबाप जीव वळवून टाकतात लेकरावरून, पण लेकरं मायबापाला लाथानं मारतात, भाकरी घालायला तयार नाही, घराच्या बाहेर काढालेत, याचं हे प्रतीक आहे. थोडं पुढं गेले, पांडवाने 2 विहिरी पाहिल्या. अर्जुन म्हणतो, देवा 2 विहिरी पाहिल्या, त्यात एका विहिरीला भरपूर पाणी होतं आणि एकीला उगं थोडंसं पाणी होतं, नरोटं लागलं होतं. ज्याच्यात पाणी भरपूर आहे ती कुणाला पाणी घेऊ देत नव्हती, आणि ज्याच्यात उगं थोडं पाणी ती कुणाला पाणी घेऊन जा म्हणत होती. अर्जुन म्हणतो, देवा हे काय रे असं, हे नवल? कृष्ण म्हणतात, अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात गोरगरीब दानधर्म करतील, धनवान दानधर्म करायचे नाही. ज्याला भरपूर पाणी ते श्रीमंताचं प्रतीक आहे, ती पाणी घेऊ देत नाही. श्रीमंत दानधर्म करणार नाही. ज्याला नरोटा लागले, कमी पाणी, ते गरिबाचं प्रतीक आहे, गरीब भरभरून दान करतील. आज आपण पाहतोय, सप्ताहाची पट्टी मागायला जा, गरीब 100 खाऊत नाही पण देईल, श्रीमंत शिव्या घालील. काही कामधंदे आहेत का नाहीत? कोण म्हणलं सप्ताह करा? आलाय जोर तर करा की स्वतःच्या बळावर. भीक नको वाढू कुत्रावर. श्रीमंत दानधर्म करणार नाहीत, गरीब दानधर्म करतील. थोडं पुढं गेले, एक असा मोठा डोंगर होता, विशाल पर्वत, आणि त्या डोंगरावरून एक शिळा खाली धो 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 करत खाली येत होती. ती शिळा मोठमोठे झाडं मोडत खाली आली, पण ती मोठी शिळा एका 2 पानाच्या गवताच्या रोपट्यानं अडवून धरली. मोठे मोठे झाडं मोडत आली शिळा डोंगरावरून, झाडं मोडत आली. त्या झाडाला ती रोखता आली नाही, पण एक गवत, आणि त्या गवताला 2 पानं, बारीकसं गवत टिचभर, आणि त्याला 2 पानं
त्या गवताच्या 2 पानानं ती शिळा रोखून धरली. अर्जुन म्हणतो, देवा काय रे? भगवान कृष्ण म्हणतात, फार गोड उत्तर दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, पुढे घोर कलियुग येत आहे. पुढे घोर कलियुग येत आहे. आणि या कलियुगात 2 अक्षरी रामनाम, 2 अक्षरी रामनाम मोठमोठ्या पातकांना, मोठमोठ्या संकटांना, मोठमोठ्या अर्थाच्या अनर्थाला रोखून धरेल, त्याचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून रामनामात या, हरिभजनात या, हरिकीर्तनात या, अर्थाचे अनर्थ पळून जातील. जी शिळा मोठमोठ्या झाडांना मोडत आली, झाडाला रोखता आली नाही, पण एका गवताच्या 2 पानांना रोखून धरली. 2 पानाच्या गवताचे 2 पानं, गवताच्या 2 पानानं शिळा रोखून धरली. गवताच्या 2 पानानं शिळा रोखून धरली. तसे 2 अक्षरी रामनाम, 2 अक्षरी रामनाम मोठमोठ्या पातकांना, मोठमोठ्या संकटांना, मोठमोठ्या अर्थाच्या अनर्थाला रोखून धरील. अर्जुना, याचं हे प्रतीक आहे. आणि मग मुखानं सदैव रामनाम घ्या. हरिभक्तीत या, हरिनामात या, हरिकीर्तनात या. राम राटा, राम जपा. अर्थाचे अनर्थ पळून जातील. 15 काय 30 असू द्या, अर्थाचे अनर्थ पळून जातील. परस्त्रीचं अट्रॅक्शन पळून जाईल. अर्थाला जोडून अर्थाचे अनर्थ आहेत, आणि परस्त्रीचं आकर्षण हे अर्थाचा अनर्थ आहे. पैशावालेत, घरात लक्ष्मी समान पत्नी, तरी परस्त्री भोगावी वाटते, हे अर्थाचा अनर्थ आहे. मुखात रामनाम धारण करा, परस्त्रीचं आकर्षण पळून जाईल, अर्थात अर्थाचे अनर्थ पळून जातील. मुखात रामनाम आलं, परस्त्री माते समान वाटेल. मुखात रामनाम नाही म्हणून परस्त्रीचं आकर्षण आहे. मुखात रामनाम धारण करा, परस्त्री मातेसारखी वाटते. ते मीराबाईच्या घरी एक मोलकरीण होती, आणि तिच्या पोराने हट्ट धरला की मला मीराबाईसोबत लग्न करायचं. ती मोलकरीण म्हणली, पागल झाला काय? ती राजाची पोरगी, तू कोण मोलकरणीचा मुलगा? ते मला माहीत नाही. ते बसलं उपोषणला, अन्नपाणी बंद, लागलं मरायला. मोलकरीण शेवटी आई ती गेली, म्हणले मीराबाई असं पोरग म्हणाले, मरायला, अन्नपाणी बंद केले. मीराबाई म्हणली, घेऊन ये. आणलं. म्हणले काय रे? म्हणले मला तुमच्यात लग्न करायचं. मीराबाई म्हणले ठीक आहे, करू, जा घरी. पण म्हणले घरी गेले, एक काम कर, आजपासून महिनाभर सारखं रामनाम घे, घडीभर थांबू नको, सारखं रामनाम घे, 1 महिन्याने लग्न करू. ते म्हणले बरं झालं. सुपारी फुटली. पुढं ती 1 महिन्याने असती. गेलं उड्या मारीत, आणि जे रामनामाचा राटा लावला, सारखं रामनाम. महिनाभर राम घोकला, महिनाभर रामनाम घेतलं, महिन्याने माघारी आलं. रामनामाने त्याचं काम जळून गेलं. ते आलं आणि मीराबाईच्या पाय पडलं. म्हणले मला माफ करा, मला राखी बांधा. त्याला मीराबाईत बहीण दिसू लागली. ज्या मीराबाईसोबत लग्न करायचं आहे यासाठी खुतून बसलाय, महिनाभर राम घोकलाय, रामनामामुळे त्याचं काम जळालं. मीराबाई त्याला बहीण दिसायली. राम घोका, परस्त्रीत बहीण दिसेल, आई दिसेल. राम घोका, पराया नारी रखमाई समान दिसतील. तुम्ही राम घोकत नाहीत म्हणून परस्त्रीचं आकर्षण आहे, परस्त्री भोगाई वाटते. राम घोकत नाही म्हणून परस्त्री भोगाई वाटते. तुम्ही राम घोका, कळतंय का? तुम्ही राम घोकत नाहीत म्हणून परस्त्री भोगाई वाटते. तुम्ही राम घोका, परस्त्री भोगाई वाटणार नाही. परस्त्री आईसारखी वाटेल, बहिणीसारखी वाटेल. अर्थात रामनामानं अर्थाचे अनर्थ पळून जातात. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटा वाटतं का? तुम्ही नामाला विनमुख आहेत. नामाशी विनमुख तो नर पापी आहे. ज्याच्यात पापी कोण हो? ज्याच्या तोंडात देवाचं नाम नाही तोच पापी. ज्ञानोबा बोलतात की नामाशी विनमुख तो नर पापी आहे. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. मग तोंडात देवाचं नाव नाही तर तुम्ही पापी आहेत, तर सहजच तुम्ही भ्रष्टाचार कराल, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटाल, परस्त्रीचं तुम्हाला आकर्षण राहील. आणि म्हणून जे भक्तीला विनमुख आहेत, जे हरिनामाला विनमुख आहेत, अशीच माणसं भ्रष्टाचार करतात, लांडी लबाडीने धन आपल्या घरात आणतात, अशीच माणसं परस्त्री भोगतात. पण जे हरिनामात रत आहेत, मुखात रामनाम भिजू घातलंय, रामनामाचा जाप चालू आहे, नित्य रामनाम घोकतायत. रामनाम घोकणाऱ्याला धनच माती मोल वाटतं. सोने रुपये आम्हा मृत्य के समान, माणिक पाषाण खडे जैसे. जो नित्य रामनाम घोकतोय त्याला धनाचीच किळस येते.
त्याला फक्त देव आवडतो. मग तो दुसऱ्याचं धन लबाडीने लुटेल कशाला? जो नित्य रामनाम घोगतोय त्याला परस्त्री आईसारखी वाटते, त्याला परस्त्रीचं आकर्षण राहील कशाला? मुद्दा समजून घ्या. तुकोबाराय म्हणतात की परद्रव्य परणारीचा अभिलाष तिथून या राज सर्व भाग्या. परद्रव्य परणारीचा अभिलाष कुणाला आहे? की जे नामाला विन्मुख आहेत, ज्यांच्या तोंडात हरिनाम नाही आहे, अशाच लोकांना परद्रव्य परणारीचा अभिलाष आहे. तोंडात नाव नाही अशालाच परस्त्री भोगाय वाटते, तोंडात नाव नाही अशालाच भ्रष्टाचार करा वाटतो, लबाडीन पैसा घरात आणा वाटतो. का ते पापी आहेत? पण तोंडात देवाचं नाव आहे, तोंडात रामनाम आहे. तुम्हाला दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटावा वाटणार नाही, उलट पैसा मातीमोल वाटतो. तर दुसऱ्याचा लुटण्याचा प्रश्नच येत नाही. तोंडात हरिनाम धारण करा, दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटावासा वाटणार नाही. तोंडात हरिनाम धारण करा, परस्त्री भोगावीशी वाटणार नाही, परस्त्री आईसारखी वाटेल, बहिणीसारखी वाटेल. आणि म्हणून परद्रव्य परणारीचा अभिलाष जर जीवनातून घालवायचा असेल तर त्याला एकच औषध आहे, ते आहे रामनाम. रामनाम घ्या, परद्रव्य परणारीचा अभिलाष जीवनातून पळून जाईल. आणि मुखाने रामनाम घेणार नाहीत तर परद्रव्य परणारीचा अभिलाष जीवनात येऊन वास करेल. आणि परद्रव्य परणारीचा अभिलाष जर केला तर भाग्याचा रास होईल, अर्थात परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचं धन लबाडीने घरात आणलं तर भाग्याचा रास होईल, अर्थात नशीब तुमच्यावर रुसेल, तुम्ही भिकायला लागाल, तुम्हाला दारिद्र्य येईल, तुम्हाला दलिंद्री येईल. आणि याचा कालावधी तुकोबाराय देत आहेत की घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधिले पथन गाठोडीस. एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात, 3 वर्षात तू भिकायला लागशील, तुझं पतन होईल, वाटोळ होईल, तुझं नरकाला जाशील. पण तुकोबाराय म्हणले की ठीक आहे, कालावधी कमी जास्त होईल, मी 3 वर्ष कालावधी दिला आहे, थोडा कमी जास्त होईल, 3च्या ऐवजी 4 लागतील, 5 लागतील, 10 लागतील, कालावधी कमी जास्त होईल, पण तुझं वाटोळं नक्की होईल. परद्रव्य परणारीचा अभिलाष केलास तर तुझं वाटोळं व्हायला कालावधी कमी अधिक लागेल, पण तुझं वाटोळं जरूर होईल, तुझं वाटोळं जरूर होईल. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे एका थडता थवड काळ लागे नाड परी खरा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिला आहे, अगदी 2 वाक्यात थोडक्यात सारांश. अभंग पूर्णतः 2 शब्दाच्या भोवताली फिरते. परद्रव्य परणारी, परद्रव्य परणारीचा अभिलाष म्हणजे दुसऱ्याची बाई भोगण्याची इच्छा, आणि परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटण्याची इच्छा. अर्थात ज्याला परस्त्री भोगावीशी वाटते आणि ज्याला दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने घरात आणावासा वाटतो, याला तुकोबाराय म्हणतात की परद्रव्य परणारीचा अभिलाष. आणि असा परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर तुमच्या भाग्याचा रास होतो, नशीब तुमच्यावर रुजतं, तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दलिंद्री येते. आणि या उलट तुम्ही परद्रव्य परणारीचा विटाळ धरला, दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहिले तर देव भाग्य आणि श्रीमंती घेऊन घरात येतो, देव तुमच्या हृदयात राहायला येतो, तुम्हाला मुक्ती मिळते. मग हे कसं घडेल? तर ज्याच्या मुखात नाम नाही आहे त्याला दुसऱ्याची बाई आवडते, दुसऱ्याचा पैसा लबाडीने घरात आणा वाटतो. मग तोंडात देवाचं नाव धारण करा ना, दुसऱ्याची बाई आईसारखी वाटेल, बहिणीसारखी वाटेल, दुसऱ्याचं धन लुटावं वाटणार नाही. तुम्ही परद्रव्य परणारीचा विटाळ धराल, देव भेटेल, श्रीमंती भेटेल. पण देवाचं नाव मुखात धारण केलं नाही तर जीवनात नक्कीच परद्रव्य परणारीचा अभिलाष असेल. आणि परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर तुमच्या भाग्याचा रास होईल. एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात, जशा 3 वर्षात तुमचं पतन होईल, तुम्ही भिकायला लागाल, तुमचं वाटोळं होईल. हनुमान महाराज म्हणतात की घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधिले पतन गाठोडीस. परद्रव्य परणारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्या. घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधिले पतन गाठोडीस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल